म्हणतो की बाबा सायन्स विषयाचा अभ्यास करत असताना किंवा त्याची सुरुवात करत असताना आपल्याला आपला भर हा कशावरती असला पाहिजे, कॉन्सेप्ट क्लिअर करून घेण्यावरती भर असला पाहिजे, रट्टा मारण्यावरती नाही. कारण बघा, स्पर्धा परीक्षा करत असताना या स्पर्धा परीक्षेमध्ये अनंत विषय आहेत. म्हणजे विषय अनंत म्हणण्यापेक्षा बघा विषय आहेत, पण त्या विषयामधला जो डेटा आहे तो भरपूर आहे, समुद्र आहेत काय, लक्षात घ्या. म्हणजे आपण एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बघा, हा ज्ञानाचा एक काय आहे, समुद्र आहे. आपण इथे कुठेतरी कडेला बसलो आणि आपल्याला समजा हा आयोग आहे, आयोगानं सांगितलं बघ हा ज्ञानाचा अथंग सागर आहे, यामधून तुला फक्त काय करायचंय, घागर भरून आणायची. मग आपल्याला काय करायचंय, हा सगळा अथांग सागर या घागरीमध्ये बसवायचा आहे. लक्षात घ्या, म्हणजे एवढं सगळं ज्ञान आपल्याला डोक्यात बसवायचं आहे. शक्य आहे का हो? मला सांगा, इथलं हे पाणी या घागरीमध्ये बसणं शक्य आहे का? तसं जो अथांग सागर आहे, जो इतर जे काही जीएसचे विषय आहेत ते आपल्याला डोक्यात बसणं शक्य आहे का? मग काय करायचं, स्मार्ट वर्क करायचं आपल्याला. लक्षात आलं का? तर अशा प्रकारे बघा, आपल्याला स्मार्ट वर्क करून त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास प्लस जास्तीत जास्त गुण आणि लवकरात लवकर पोस्ट हे आपल्याला काढायचे आहे.